सर्व शिवसैनिक बांधवांना आणि भगिनींनो, सर्वांना जय महाराष्ट्र. मी इथे येण्यामागचा अर्थ तुम्हाला कळला असेल. नांदेड उत्तर हा आपण जिंकलेला मतदारसंघ आहे आणि इथल्या शिवसैनिकांनी मातोश्रीमध्ये येऊन खूप आग्रह केला होता. पण आग्रह करताना मी त्यांच्यावरती थोडा नाराज पण झालो. जे आहे ते खरं सांगतो, कारण तुम्ही सगळेजण खेचाखेची करत होतात. आता बघूया तुम्ही काय करताय. आता काय करणार? म्हणून मी पहिलं जे वाक्य बोललो की माझा इथे येण्यामागचा अर्थ तुम्हाला कळला असेल. दत्ता तर सोबत आहेतच. सगळेजण थोडेसे नाराज झाले होते, पण व्यक्तिगत नाराज होऊन आता चालणार नाही. आता आपल्याला आपली संघटना आणि आपला महाराष्ट्र याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. प्रत्येकाच्या इच्छा असतात. इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाहीये, पण शेवटी आपण व्यक्तिगत इच्छा बघताना आपला भगवा झेंडा कसा विजयी झाला पाहिजे, आपला महाराष्ट्र कसा स्वाभिमानी राहिला पाहिजे, आणि पेक्षा गद्दार तर पाडायलाच पाहिजे. ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली ती गद्दारी तर आपल्याला समोर राजकारणात नष्ट करावीच लागेल. आज मला आणखीन एका गोष्टीचा आनंद होतोय की आपले बीडी चव्हाण कुठे गेले आहे. आपला माणूस आहे. मध्ये मध्ये रुसतात, पण त्यांचा तो अधिकार आहे. फक्त एकच आहे, रुसलात तरी घर सोडून जायचं नाही. आपलं घर आहे, आपलं घर असतं. आज आपल्या ताई आपल्या सोबत आहेत, आपल्या सगळ्यांचे उमेदवार आहेत. गद्दारीला गाडायचं म्हणजे मशाल पेटलीच पाहिजे. पण मशालीशिवाय महाराष्ट्राला आता कोणी वाचवणारं दुसरं दिसत नाही. आपण महाविकास आघाडीत जरूर आहोत, पण जिथे मशाल आहे तिकडे मशालच आली पाहिजे. बाकी जास्त आणखीन काही बोलण्याची मला नाही वाटत आवश्यकता आहे. काल आपल्या सभा झालेल्याच आहेत. आता आपल्याला सगळ्यांना, म्हणजे मी खास आलो होतो दत्ता आणि आपल्या सगळ्या शिवसैनिकांसाठी. नांदेड हा आपला नाही म्हटलं तरी बालेकिल्ला आहे की होता. सगळे 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 सगळेजण तुमच्या तर सगळ्यांची नावं घेतली तर मला इकडेच राहावं लागेल संध्याकाळी. तर नांदेड हा आपला बालेकिल्ला आहे हे सिद्ध करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि मला नक्की खात्री आहे की या संधीचं तुम्ही सोनं कराल. आणि त्याच्यानंतर मी इथे पुन्हा, म्हणजे आता पुन्हा येईन बोलत नाही, पण मी नेहमी येईन येत राहील आणि विजयाचे पेढे खायला येईन. मला वाटतं तुम्ही सगळेजण एकदा का भिडलात का विजयश्री तुम्ही खेचून आणल्याशिवाय राहत नाही. तशी तुम्ही ते आणाल अशी खात्री बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा. ताई तुम्हालाही शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.